नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इथे काव्या विचारत असते की माझा नवरा कुठे आहे, तर इथे जीवा सांगतो की तो रूममध्ये झोपला आहे. तर इथे ती म्हणत असते तुमच्या दोघांमुळे आमची ताटातूट झालेली आहे. तुम्हाला दोघांना एकमेकांसोबत राहायला काय झालं, तुमच्यामुळे माझा नवरा माझ्यापासून दुरावला आहे, असं म्हणून ती वर निघून जाते. इथे जीवा पाहतो की आपली बायको सकाळी सकाळी किचनमध्ये राबत आहे. काव्या मात्र घाईघाईने पार्थला उठवायला त्याच्या खोलीमध्ये जाते. तिथे रोमॅन्टिक मूडमध्ये दोघंजणं असतात. इथे ना पार्थ झोपलेला असतो, तर काव्या त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. अहो देशमुख, आपल्या राज्यात सकाळ झाली आहे, सकाळी उठायचं असतं, असं म्हणत त्याच्याशी कॉमेडी करत ती बोलत असते. आणि इथे तो तिचा हात खेचून तिला जवळ घेतो आणि म्हणतो अशी जर सकाळ रोज होणार असेल छान, तर आपल्याला खूप आवडेल अशी सकाळ व्हायला. त्याची तर रोज मी वाटच पाहिल, असं म्हणत तो इथे काव्याला जवळ घेऊन तिच्याशी गप्पा मारू लागतो. तर काव्या इथे प्रश्न विचारू लागते, मी ना रात्री तुला एक व्हिडिओ टाकला होता, तर तू तो जीवाला दाखवलास का? तर तो म्हणतो मी इथे आलो ना तेव्हापासून मस्त झोपलेलो आहे ना, इतकं छान झोप लागली, स्वप्नात तू माझ्या जवळ आली, माझ्या गालावरनं हात फिरवला. इथे पार्थवरती इथे काव्य चिडू लागते आणि म्हणते तुला मी जीवाला हे दाखवण्यासाठी एक व्हिडिओ बनवून पाठवला आणि तू काय बरमळतो यार, उठ बरं, असं म्हणत त्याला ती खाडकन उठवते आणि त्याला नीट विचारते, सांग तुला दिलेला तो व्हिडिओ तू जीवाला दाखवलास की नाही? तर तो म्हणू लागतो कुठला व्हिडिओ, कसलं काय, मी ते एकदम गाढ झोपेते, मला ना जास्त प्रश्न आत्ता पण सुचत नाही, विचारू पण नको. तर त्याच्यावरती आता काव्य फार चिडलेली असते आणि ती मोबाईल उघडून त्याला तो व्हिडिओ दाखवू लागते आणि म्हणू लागते की मी इतकी मेहनत करून इतका व्हिडिओ छान बनवला, दोघांमधले भांडणं मिटावा म्हणून मी एवढे प्रयत्न केले, आणि तू काय केलं, तू झोपलास, त्या दोघांमधली भांडणं मिटवायची सोडून तुला झोप येत होतीस, असा कसा रे तू, असं म्हणत त्याच्यावरती जोरात तिथे काव्य चिडू लागते. आणि जे काम करायचं होतं ते तर केलंच नाही आहेस, चल बरं आता खाली जाऊन पाहायला लागेल, दोघंजणं पुन्हा एकदा भांडत बसतील आणि त्यांच्या भांडणाचा विस्फोट व्हायला नको, त्यांच्यामध्ये आणखी वाद निर्माण व्हायला नको. तर इथे लवकर खाली चल म्हणत ती पार्थला खाली बोलवू लागते. पण पार्थ मात्र म्हणत असतो की एवढा वेळ भेटला आहे, चान्स भेटला आहे, तर थोड्या वेळ आपण इथे गप्पा मारत बसूया ना. त्याच्यासमोर आता इथे काव्य हात जोडते आणि म्हणते तुझी ही फालतूची बडबड आता बंद कर, आपल्याला मेन काम आता हे महत्त्वाचं आहे की त्या दोघांना एकत्र आणणं. आता जीवा आणि आपली नंदिनी ताई एकत्र यायला हवे, याच्यासाठी प्रयत्न करायला हवे, असं म्हणत काव्या पार्थला खाली चल म्हणू लागते. आणि खाली मात्र आपला जीवा नंदिनीशी बोलण्यासाठी तिच्या किचनमध्ये जवळ जाऊन म्हणू लागतो की तुम्ही काय करताय, स्वयंपाक करतायत का? तर ती म्हणते हो. तर तो म्हणतो डबा पण भरताय वाटतं. तर ती त्याला म्हणू लागते मी तुझ्यासाठी डबा वगैरे भरत नाही, तुझं तू पाहून घे. त्या दोघांमधली भांडणं पाहून इथे काव्याला आश्चर्य वाटतं. हे दोघं पुन्हा भांडायला लागली, यांच्यातली भांडणं काही मिटलेली नाही हे तिच्या लक्षात येतं. आता काय करायचं म्हणून आता ती पार्थला विचारू लागते. तर पार्थ म्हणतो थांब थोड्या वेळ, ते काय भांडतात ते पाहूया. इथे नंदिनी चिडलेली असते, जोरजोरात आता रागारागात बोलू लागते की मी तुमच्यासाठी डबा बनवलेला नाही आणि तुमचं स्वयंपाक तुम्ही करून घ्या. तर तो म्हणतो एवढा गाव जेवणा एवढा स्वयंपाक तर केला आहे, हा स्वयंपाक काय लोकांना वाटून देणार आहे? तर ती म्हणते हो देईल वाटून, लोकांना वाटेल नाही तो स्वतः 4 वेळा खाईल, तुम्हाला काय, तुम्ही तुमचं बनवायचं आणि खायचं, मी तुमच्यासाठी ह्या किचनमध्ये काहीही बनवणार नाही, तुम्हाला स्वतःचंच बनवून घ्यावं लागेल. इथे पार्थ म्हणू लागतो त्यात काय, जीवा म्हणू लागतो यात काय एवढं, मी तीळ बनवू शकतो तर मी स्वयंपाक नाही बनवू शकत, तेही मला जमेल. इथे लगेच जीवा म्हणतो वा शाब्बास. काव्या त्याच्यावर चिडते, शाब्बास का शाब्बास, दोघांतली भांडणं मिटवायची वाढवायची नाही. आणि बघता नंदिनी आणि जीवा भांडू लागते आणि जीवा सांगू लागतो की तुला काय वाटतं मला स्वयंपाक येत नाही, मी असा स्वयंपाक बनवून टाकेल ना. तर इथे काव्य म्हणू लागते की आपल्याला ह्या दोघांमधली काहीही करून भांडणं मिटवावीच लागेल, जर यांचा वाद जास्त झाला तर प्रॉब्लेम होऊन जाईल. तर इथे काव्या जीवा आणि नंदिनीला हाक मारते की काय करताय तुम्ही? तर तो म्हणतो काही नाही, तुला काय, इथे ना माझ्या डोक्याचं भरीत करून ठेवले ह्या बाईने, असं म्हणत दोघंजण एकमेकांशी भांडत असतात. काव्य हे सगळं पाहत असते, त्यांची भांडणं मिटवण्याचा प्रयत्न करत असते, छान छान गोड गोड गप्पा करू लागते, तिकडच्या गोष्टी सांगू लागते, त्या दोघांना एकत्र आणण्याचा पुरेपूर प्रयत्न इथे काव्या आणि जीवा करत असतात. तर एक युक्ती इथे काव्याला सुचलेली असते आणि त्या युक्तीप्रमाणे आता ते दोघंजणं ह्या दोघांचा मोबाईल मिळवून त्याच्यावरनं मेसेज टाकायचं ठरवतात. आणि मेसेजमध्ये मनोमिलन हॉटेलला त्यांना भेटायचं स्पॉट ठरवलेलं असतं आणि दोघांचे भांडणं मिटवण्याचा प्रयत्न व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी करायचा असतं. तर नंदिनी ताईचा फोन आणायला काव्या जाते आणि जीवाचा फोन आणायला पार्थ जातो. ते दोघं
त्या दोघांच्या मोबाईलवरनं त्या दोघांना मेसेज टाकतात की मला भेटायला मनोमिलन हॉटेलला यायचं. आणि हे काही पार्थला काही उमजे ना की आपण का टाकायचे मेसेज. तर तो म्हणतो अरे पहिले ना मुलाकडनं रिक्वेस्ट आली पाहिजे तर मुलगी तिथे जाते, मुलीने टाकले तर मुलीचा इगो हर्ट होतो. तर माझं असं म्हणणं आहे की तो पहिले मेसेज मुलाच्या मोबाईलवरनं मुलीच्या याच्यावर टाक. तर जेव्हा पार्थ म्हणत असतो की नको पहिले मुलीने टाकायला हवं, असं कसं चालेल, आज प्रपोज करायचं आहे की नाही, व्हॅलेंटाईन डे, तर सगळ्यात पहिले प्रपोज म्हणजे जे काही असेल ते मुलाकडनं यायला पाहिजे की मला भेटायला ये वगैरे. इथेच दोघंजणं पुन्हा एकदा वाद घालते एकमेकांशी, भांडत बोलत असतात. आता काव्य त्याला म्हणू लागते हे बाबा भांडव संपव, आपण दोघं भांडायला सुरुवात नाही करायची, आपल्याला त्या दोघांमधली भांडणं मिटवायची, पटकन मेसेज टाक, त्याला रिप्लाय मी टाकते. आणि इथे जीवा जोरजोरात हाक मारू लागतो की पार दादा माझा मोबाईल कुठे, आणा लवकर ये ना. आणि त्या दोघांच्याही ह्या गडबडीमध्ये पुन्हा एकदा नंदिनी आणि पार्थचं वाद सुरू होतात. त्या दोघांमधले वाद वाढू नये याच्यासाठी काव्य त्यांना जीवाला लवकर मोबाईल घेऊन खाली या आणि त्या मोबाईलवरनं पटकन मेसेजही टाका, जीवा फार घाई करत आहे मोबाईलसाठी, असंही इथे काव्य सांगू लागते. आणि मग तो म्हणतो ठीक आहे, मग मेसेज टाकतो. मेसेज टाकल्यानंतर मग ते दोघंजणं त्या दोघांचा मोबाईल त्यांच्याकडे आणून सुपूर्द करून देतात. इथे मात्र दोघंही वाद झाल्यामुळे एकमेकांकडे पाठ फिरवून उभे असतात. दोघांमधले वाद जास्त चिघळू नये त्याचा प्रयत्न आता काव्या आणि जीवा पार्थ करत असतात. आणि जीवा इथे मोबाईल घेतो, रागाने तो मोबाईल बॅगेत ठेवून निघून जातो. इथे ॲपल काय घेऊन चाललं आहे असं विचारल्यानंतर तो सांगू लागतो आपल्याला कुठे बाबा टिफिन आहे वगैरे, तर आपण ॲपल खाऊन दिवस काढू, असं जीवा पार्थला म्हणतो. आणि पार्थ हसायला लागतो. तो मग त्याचं का ऑफिसला निघून गेलेला असतो. इथे काव्या आणि जीवा पार्थ दोघंही गप्पा मारत उभे असतात. इथे पार्थला जरा जास्तच मस्ती सुचत असते. नेहमीप्रमाणे तो त्याच्या बायकोला छान प्रकारे उचलतो, खोलीमध्ये घेऊन जातो. तर काव्य त्याला म्हणू लागते की सकाळ झाली, आता जास्त मस्ती करू नको. तितक्यातच तिथे पार्थची आई येते आणि विचारू लागते की माझं ना एक काम आहे काव्य, तर माझ्यासोबत येतेस का. तर इथे जीवा आईला म्हणू लागतो की नाही येणार, माझं पण काम आहे तिच्याकडे. तर तुमच्या दोघांचं काय काम आहे. तर ती म्हणू लागते आम्हाला एक ठिकाणी बाहेर जायचं आहे. तर इथे लगेचच पार्थच्या आईच्या लक्षात येतं की आज व्हॅलेंटाईन डे, हे आत्ताच नुकते एकत्र यायला लागले, तर यांचा दिवस खराब करायला नको. मग ती म्हणते हो सॉरी माझ्या लक्षात नाही आज व्हॅलेंटाईन डे, तुमच्या दोघांचा दिवस खराब होऊ नये हा माझा आता प्रयत्न राहील. ठीक आहे मी जाते, माझं काम करते, तू नाही आली तरी चालेल. इथे ती म्हणते नाही येते मी, थांबा. तर त्याच वेळेला तिथे पार्थ म्हणू लागतो की आई माझं हिच्याकडे अर्जंट काम आहे, आत्ताही येणार नाही, ती नंतर येईल. तुझं अर्जंट काम काय आहे. तर तो इथे खाणाखुणा करून इथे काव्याला सांगत असतो की माझ्या मिठी ते मला एक किस हवा आहे. तर इथे आईला म्हणू लागतो की माझ्या ओठांना ना डॅमेज झाली आहे, तर मला इथे लिप बामला वगैरे लावायचं आहे, तर मला सापडत नाही, तर मी काव्याला शोधायला सांगतो आहे, म्हणून ती आत्ता येणार नाही. तर इथे ती सांगू लागते की ते लिप बाम तिथेच ठेवलं आहे, ते तुला दिसतंय, ते तू घेऊन लावू शकतो. तर मी आईंसोबत चालले, तर मला त्यांचं काम करायचं आहे, तेवढं करून मी थोड्याच वेळात परत येते. इथे काव्याला जेव्हा जाऊ नको खुणवत असतो आणि आईला म्हणतो असतो की आई तू थोड्या वेळ जाय, मी येतोच थोड्या वेळात बाहेर. तर काव्या म्हणू लागते काय कलियुग आले बापरे, स्वतःच्याच रूममधनं आईला स्वतःच्या मुलगा हाताला धरून काढतोय, माझ्याच्याने पाहवत नाही. आणि आई तिथे हसू लागते. इथे नवीनच नुकतेच दोघं जण एकत्र यायला लागले, त्याच्यामुळे त्याचा वाढलेला उतावीळपणा हा पाहून ती म्हणते पार्थ तू जरा जास्तच उतावीळ व्हायला लागला आहे, असं नाही वाटत तुला, तुझ्यात फार चेंजेस निर्माण झाले. तर तो म्हणतो दिसतंय तुला, कळतंय तुला, मग तू रूमच्या बाहेर जा ना, काव्याला नको बोलवू ना. काव्या म्हणू लागते की पार्थ तू जरा जास्तच ओव्हर करतोय बरं का, आता बस झालं, मी आलीच थोड्या वेळात. आणि मग इथे काव्या आईंसोबत बाहेर जाते आणि जीवा त्याची आवराआवरी सकाळची सुरू करतो. काव्य मात्र त्याला ठणकावून सांगते की थोड्याच वेळात मी आईंसोबत जाऊन येते, तू जास्त उतळेपणा करू नको, शांत राहा, आलेच मी, असं म्हणत मग ती बाहेर जाते. इकडे फोन आलेला असतो नंदिनीला आणि फोनवर बोलणं झाल्यानंतर इथे लक्षात येतं की नेहमीच आपण भांडत असतो आणि आता इथे आपला नवरा आपल्याला मनोमिलन हॉटेलला भेटायला बोलवतोय. आधी भांडायचं मग भेटायला बोलवायचं. मी जाणार नाही असं नंदिनी ठरवते. आणि हेच सेम प्रकरण तिकडे जेव्हा आपण म्हणतो मी काही हिला भेटायला जाणार नाही, आधी भांडायचं मग भेटायला बोलवायचं. परत दोघंजणी विचार करतात, एकमेकांना फोन लावून नकार कळवायचा. पण त्यांच्या डोळ्यासमोरून
व्हॅलेंटाईन डेमुळे कपल फिरताना दिसतात. तर ते विचार करतात की आज व्हॅलेंटाईन डे, एवढी चिडचिड नको करायला, ती काय म्हणते तो काय म्हणतोय ऐकून घेऊ एकमेकांचं, असा विचार करून मग ते दोघंजणं एकमेकांना भेटायचं ठरवतात. इकडे सकाळी सकाळी रम्या आपल्या अवतीभोवती घिरट्या घालू लागलेली असते आणि व्हॅलेंटाईन डेला तुम्ही दोघं आज काय करणार आहे म्हणून प्रश्न विचारू लागते. तर इथे तिला पार्थ सांगू लागतो की आम्ही दोघं काहीही करू, तुला काय करायचं आहे, ते स्पॉईल करायचं आहे का आमचं सरप्राईज वगैरे, व्हॅलेंटाईन डे आमचं खराब करायचं आहे का. तर ती रम्या इथे आपल्या पार्थला सांगू लागते की तसं काही नाही, मी काही तुमचा डे स्पॉईल करणार नाही, आम्ही सिंगल लोक बाबा, आमच्या डोक्यात एवढं कुठे काय येतं. पण मी तुला सांगू का, तुझ्यासाठी ना तुझ्या बायकोने म्हणजे काव्याने खूप कष्ट घेतले, तुझ्यासाठी जीवाचं रान केलं, रक्ताचं पाट व्हायला, तिच्यासाठी तू काहीतरी असंच हटके स्पेशल करायला हवं. तिने तुझ्यासाठी किती मेहनत केली आहे ती तुला मिळवण्यासाठी, स्वतःच्या रक्ताचा पाठसुद्धा व्हायला आहे, तर तुला थोडंसं हटके काहीतरी वेगळं करता येईल का. बघ बुवा, माझं सांगायचं काम आहे म्हणून मी सांगितलं. खरं तर इथे हलक्या कानाच्या पार्थला रम्याने भलतीच युक्ती दिली आहे. त्या युक्तीमुळे इथे दोघांमध्ये भांडण व्हावं अशी तिची इच्छा असते आणि त्या भांडणं लावण्याच्या ह्या प्रकरणात आता ती यशस्वी होणार का, हेही आपल्याला पुढे पाहायला मिळणार. काव्याच्या लक्षात येणार का ही आपल्या संसारात काडी करण्याचा प्रयत्न करते. इथे मात्र हलक्या कानाचा पार्थ विचार करतो की वेगळं असं काय द्यावा. नंदिनी जीवा एकमेकांसमोर येतात आणि ते सांगतात की आम्ही एकमेकांना मेसेज टाकलेले नाही, माझा फोन काव्याने आणला, तुझा पार्थने आणला, त्या दोघांनी मिळूनच आपल्याला मुद्दाम इथे भेटायला बोलवले, हे त्यांच्या लक्षात येतं. त्यांचं मनोमिलन हो न हो, पण त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या भावंडांनीच ही गडबड केलेली आहे. आता इथे काहीतरी हटके स्पेशल द्यावं म्हणून ना स्वतःच्या रक्ताने इथे लाल रंगाचा नेकलेस ड्रॉ करून पार्थ आपल्या बायकोला दाखवत असतो की मी तुझ्यासाठी हे सरप्राईज आणले. तिच्या लक्षात येतं की हे रक्ताने लिहिले, तर ती पार्थच्या कानाखाली मारते आणि पुढे जे काही आता ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी आपण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.